मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम वेळेअभावी पूर्ण न झाल्यानं कामाला आता वेग आलाय। महामार्गावरील कोलाडमधल्या रखडलेल्या उड्डाणपुलाचं काम जलद गतीनं सुरू आहे। सध्या स्थिती पाहता कोलाड नाक्यावरती 5 तारखेला कोलाडमधले ग्रामस्थ आणि आजी माजी सरपंच व्यापारी सदस्यांनी सरकारी हॉस्पिटल समोर अंडरपाथ बोगदा ठेवण्यात यावे, जेणेकरून सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत आणि शाळा ह्या ठिकाणी येण्याकरता नागरिकांना सोपं होईल। या मागण्यांसाठी आज कोलाडमध्ये सर्व ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांनी कोलाड काही काळ बंद ठेवून उड्डाणपुलाचं काम बंद ठेवायला सांगितलंय। अधिकाऱ्यांना मोठ्या संख्येत जमा होऊन त्यांना ह्या विषयाची माहिती देऊन सदर बोगदा हा नागरिकांसाठी, वयोवृद्धांसाठी सोपा मार्ग असेल अशी आमची प्रमुख मागणी आहे। असं नाही झालं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि तुर्तास तिथलं काम बंद करण्यात आलंय। यावेळी कोलाडमधील पोलीस अधिकारी व नागोठणे इथले पोलीस अधिकारी कुलकर्णी हे उपस्थित होते। तर ही घटना पाहता ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। NHI या अधिकाऱ्याला जाब विचारलं तेव्हा आम्हाला कोणतीच अशी ऑर्डर नाही, आम्हाला कलेक्टरने काम चालू ठेवण्यास सांगितले आहे असे उत्तर दिले। मंत्री भरत शेठ गोगावले यांनी तातडीनं धाव घेत NHIच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले। यावेळी संजय कुर्ले, चंद्रकांत लोखंडे, विजय बोरकर, खामकर, चंद्रकांत जाधव आणि अन्य व्यापारी उपस्थित होते। आज कोलाडचे सगळे व्यापारी वर्ग, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सगळेच जण कोलाड नाक्यावर जमलेले आहेत। त्याचं काय कारण आहे? मुंबई गोवा हायवेचं काम गेल्या 15 वर्षापासून चालू आहे, परंतु कोलाडच्या नाक्यावर जे काय त्याने स्ट्रक्चर उभं केलं हायवेनी VFPचं, त्या बाबतीत 2012 पासून आजपर्यंत ग्रामपंचायतीला कुठलंही ड्रॉइंग त्यांनी दाखवलेलं नाही, जनसुनावणी घेतली नाही। बाबा इथल्या लोकांना काय पाहिजे, हा जर प्रोजेक्ट लोकांसाठी असेल तर लोकांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता। तो 2012 पासून आजपर्यंत त्यांनी केलेला नाही। आणि आज जेव्हा दोन्ही साईडनी माती भराव चालू आहे त्यावेळेला लोकांनी विरोध दर्शवलाय की आम्हाला इथे दोन्ही साईडला जाण्यासाठी अंडरपास पाहिजे। म्हणजे आमच्या इथं पिलरचा ब्रिज नको आहे, परंतु आम्हाला जो काही VFP चालू आहे आम्हाला काय काम अडवायचं नाही, परंतु येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी दोन्ही साईडला VFP बॉक्स पाहिजे। त्या साईडला दवाखाना आहे, ग्रामपंचायत आहे, स्मशानभूमी आहे, त्यानंतर अंगणवाडी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे। या लोकांना नंतर नागरिकांना याचा भरपूर त्रास होणार आहे भविष्याच्या दृष्टीने, आणि तो भविष्य त्रास चुकवावा म्हणून आम्ही हा आंदोलन करत आहोत। हे बॉक्स न ठेवण्यामागे तुमचा कोणता राजकीय नेत्यावर आरोप आहे? नाही नाही, आमचा कोणावरही राजकीय आरोप नाही, कारण ते काम आता गेल्या वर्षीपासून चालू झालंय। काही वर्षापूर्वी या संदर्भात आम्ही NHIला पत्रव्यवहार पण केलेला आहे ग्रामपंचायत, पण NHI आमच्याकडे कुठल्याच पत्राचं उत्तर देत नाही, आणि त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली आज। आणि प्लॅन पण दाखवत नाहीत। तेव्हा तुमच्या कोलाडच्या नाक्यावर आम्हाला प्लॅन बनवायचा आहे, याबाबत त्यांनी कोणतीही सूचना आम्हाला दिलेली नाही आणि प्लॅन पण अजूनपर्यंत दाखवलेला नाही। ते 2 बॉम्ब घालण्याचं तुम्ही रस्ता रोको करणार का? 100% करणार। आज बाजारपेठ बंद केले व्यापाऱ्यांनी, याचं कारण काय की लोकांना हे जे काम चालू आहे हे मंजूरच नाही आहे। लोकांची मागणी आहे, तर तुम्ही लोकांचे जर हे काम करते लोकांची मागणीचा विचार त्यांनी करायला पाहिजे। आणि NHI वाले कधीच इथे येत नाहीत, फक्त ठेकेदार समोर करतात आणि NHI वाले परस्पर कलेक्टरला कळवतात की इथल्या लोकांची मागणी आम्ही पूर्ण करणार नाही म्हणून। म्हणजे दादागिरी झाली थोडक्यात। ही दादागिरी आम्ही खपून घेणार नाही।